नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये सत्तेत सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजप, या भाजपच्या एका कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला, ज्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये आले होते. खरं तर भाजपचं एक कार्यालय मुंबईमध्ये आहे, मात्र भाजपला सध्या या कार्यालयाची जागा अपुरी पडत असल्यामुळे एका नव्या जागेचा शोध घेतला जात होता. सध्याचं कार्यालय जिथे आहे त्यापासून फक्त काही अंतरावर म्हणजे मुंबईतल्या चर्चगेट परिसरामध्ये, चर्चगेट आणि मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये एक दुसरी जागा पाहण्यात आली, जिथे आता भाजपचं नवं आणि सुसज्ज कार्यालय बांधलं जाणार आहे. त्यासाठीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमामध्ये जी भाषणं झाली त्याची तर चर्चा झालीच आहे, मात्र त्यासोबतच आणखी एका वादानं आज या कार्यक्रमाभोवती संशयाचं धुकं दाट केलं. आणि हा वाद आहे ज्या जमिनीवर भाजपचं हे नवं मुख्यालय उभं राहणार आहे त्या जमिनीचा. ही जमीन भाजपच्या कार्यालयासाठी घेत असताना बरेच गैरव्यवहार झालेत असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. आणि यामुळेच आज सकाळपासून चर्चा सुरू झाल्यात. महाराष्ट्र भाजपच्या मुख्यालयाचं जिथे भूमिपूजन झालं त्या जमिनीच्या करारावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय आणि या एकूण प्रकरणाला त्यामुळे अनेक अंगांनी सध्या पाहिलं जातंय. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आधी समजून घेऊयात आणि त्यानंतर या प्रकरणामुळे जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर चर्चा करूया. राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच. हे आरोप कधी पक्षांतरावरून असतात तर कधी करारांवरून. असाच एक आरोप केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. मुंबईच्या चर्चगेट भागात महाराष्ट्र भाजपचं नवं मुख्यालय उभं राहणार आहे. त्याचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सगळे या सोहळ्याला उपस्थित होते. पण ज्या भूखंडावर हे मुख्यालय उभं राहतंय त्या भूखंडाच्या मालकीवरून आणि त्याच्या व्यवहारावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. मुख्यालयाची जागा ही भाजपनं सत्तेचा आणि नियमांचा गैरवापर करून मिळवली आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी फाईल्स अत्यंत वेगानं फिरवण्यात आल्या. अनेक ठिकाणी मंजुरीसाठी जोर जबरदस्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी अर्थ महामंडळाकडे या जागेची 46% मालकी होती. त्यांनी ही जागा एकनाथ रिअल्टर्सला भाडेतत्वावर दिली होती. उर्वरित 56% मालकी एकनाथ रिअल्टर्सनं मिळवली. नंतर फक्त 11 दिवसात ही जागा भाजपला हस्तांतरित करण्यात आली. अन्य अनेक प्रस्ताव आणि फाईल्स प्रलंबित असताना BMCनं या कराराला मात्र मान्यता देण्यासाठी अतितत्परता दाखवली. अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री या नात्यानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी ही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही. त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडलं. भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही. पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात. त्यांचं स्वागत आहे. या संदर्भातले आरोप फक्त राऊतांनीच केलेत असं नाहीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या जमीन व्यवहारावर आक्षेप घेतलाय. भाजपनं मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत. काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. त्यांना मी सांगतो, भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही. हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो. मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ, काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत, रोज ते प्रश्न विचारतील. त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं, मनोज, सरकारी जागा नको, जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू. आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण राजकीय पक्षांच्या या तूतूमेमेमुळं या जमिनी संदर्भातले मूळ प्रश्नांची उत्तरं समोर येतील का, हा महत्त्वाचा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं या जागेच्या व्यवहारासंदर्भात, मूल्यांकनासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. संजय राऊत यांनी या संदर्भातलं एक ट्विट केलं. त्यांनी एक पत्रच लिहिलेलं आहे भाजपला या सगळ्या आरोपांसंदर्भातलं.
या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते सुनील मोदी आता माझ्यासोबत आहेत. सुनील सर, नमस्कार. नमस्कार. बरं, काय म्हणायचंय नेमकं? म्हणजे तुमच्या पक्षाला आक्षेप आहेत की फक्त संजय राऊतांचे हे आक्षेप आहेत? नाही. हे पहा, पक्ष संजय राऊत जी भूमिका मांडतात हम्म. ते पक्ष म्हणून मांडतात ओके. आणि त्यांनी मांडलेली भूमिका, त्यांनी मांडलेले प्रश्न हे पक्ष म्हणून आम्ही ऐकतो, आम्ही समजतो आणि आम्ही बोलतो. हा बर. पहिला मुद्दा तुम्ही समजून घ्या. ओके. विषय असा आहे, आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट मी बघितलं तुमच्या टीव्हीवर. हम्म. त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा काचेच्या घरात राहत नाही. जर आमच्यावर कोणीतरी दगड मारला तर आम्हीही तुमच्यावर दगड मारू. म्हणजे एक प्रकारे त्यांनी या जागेमध्ये काहीतरी घोळ आहे, झोल आहे, हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या कबूल केलं. हम्म. कारण असं आहे की जर तुम्ही स्वच्छ असाल, जर तुम्ही नीट असाल, नियमाने जागा घेतली असेल तर तुम्हाला हे वाक्य बोलायची गरज नव्हती. हा एक मुद्दा. आता माझा साधा प्रश्न आहे की आपणही सांगताय, जनता एकूण ते कागदपत्रही सांगताय, ती मालकी कुणाची होती, ती भाडेतत्वावर कोणाला दिली, नंतर 56% ती भाडेतत्वावर अधिक कशी दिली, त्या फायनान्स जी आपली महाराष्ट्र फायनान्स कंपनी आहे त्याच्यावर कुणी त्याला प्रेशर केलं, हे सगळे मुद्दे वादात येत आहेत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते निर्विवादपणे जागा घ्यायला पाहिजे, त्या भारतीय जनता पार्टीकडे पैसा कमी नाही आहे, एक नंबरची पार्टी आहे, अनेक रोड कॉन्ट्रॅक्ट, अमुक कॉन्ट्रॅक्ट देऊन बॉन्ड घेऊन मोठी झालेली पार्टी आहे. त्यांनी खरं म्हणजे मार्केटमध्ये येऊन जागा विकत घ्यायला पाहिजे होती. ही अप्रत्यक्षरित्या सरकारी जागा, एका सरकारी महामंडळाची जागा एका बिल्डर, एका भाड्याला एकाला देऊन त्याच्याकडनं ही घेणं आणि महापालिकेनं त्या व्यवहाराला मान्यता देणं हा संशयाचाच भाग आहे. आणि याविरुद्ध मी तर तुम्हाला सांगतो, मी अभ्यास करतोय, येत्या काही दिवसामध्ये याच्यावर मी PI दाखल करणार आहे. बरं, पण भाजपचं असं म्हणणं आहे की 90 कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत या जमिनीच्या मोबदल्यापोटी, आम्ही काही फुकट घेतलेली नाहीये जागा. 90, मग तुम्ही टेंडर करायचं होतं, महामंडळाचं होतं, 90 कोटी तुम्ही दिले, आम्ही 100 कोटी दिले असते. जागा विक्री, महामंडळाची जागा सरकारी, ते महामंडळ सरकारी अखत्यारीतलं आहे, त्याचे नियम आहेत, त्याचे कायदे आहेत. पुण्यातल्या जैन जागेचं टेंडर काढून गोखलेला दिलं, त्याला विरोध होतोय. यांनी तर टेंडर काढलेलं नाही, यांनी परस्पर पैसे दिले. कुणाला दिलेत पैसे? त्या जागेचं मूल्य 90 कोटी आहे, यांनी ठरवलं कसं? हे सगळे मुद्दे आहेत ना वादातीत. महापालिकेचा काय संबंध आहे नेमका या जागेशी? करायला पाहिजे होतं. नाही, तुम्ही थोडंसं प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा ना, तुमचा आक्षेप नेमका कुठल्या गोष्टीला आहे? म्हणजे तुम्ही असं म्हणता की ही जागा बँकेकडे आक्षेप होती. 2 मुद्द्यांवर आहे. आक्षेप 2 मुद्द्यावर आहे. ती एका महामंडळाची जागा आहे, मालकी. कुठला महामंडळ? फायनान्स, आपलं गृह फायनान्स महामंडळाची जागा आहे. ती एका बिल्डर, एका व्यक्तीला 46% पहिल्यांदा भाड्याने दिली होती, नंतर 56% भाड्याने दिली होती. ते त्यांचं भाडे करारपत्र रद्द करून त्या महामंडळाला 90 कोटी रुपये दिले आणि ती जागा त्यांच्या ताब्यात घेतली. माझं असं म्हणत आहे, महामंडळ सरकारी अखत्यारीत आहेत, त्यांनी टेंडर काढायला पाहिजे, त्यांनी प्रोसिजर करायला पाहिजे, त्यांनी पब्लिक डॉक्युमेंट मध्ये ती गोष्ट आणायला पाहिजे. असं न करता परस्पर त्यांनी त्या जागेची 90 कोटी रुपये किंमत ठरवली कुणी? त्याचं व्हॅल्युएशन केलं कुणी? हे मुद्दे. आणि मुळामध्ये ती जागा एका व्यक्तीची, खासगी व्यक्तीची होती, ती तुम्ही एक्वायर केलेली होती. ती एक्वायर कशासाठी केली होती? शासनाच्या महामंडळ. त्याच्यावर आज आरक्षण कुठलं आहे? त्याच्यावर विकास आराखड्यामध्ये मुंबईचं आरक्षण कुठलं आहे? हे सगळे मुद्दे नीट जर बघितले तर हा प्रश्न वादातीत निर्माण होतोय, असं माझं मत आहे. आरक्षण कुठलं आहे त्याच्यावर? त्याच्यावर आरक्षण आहे ते, जी मला आता मिळतीये माहिती, जी मी माहिती घेतोय, पुनर्वसनाचं आरक्षण आहे. ओके. म्हणजे एखादा प्रकल्प बाधित झालेले लोक असतील तर त्यांचं पुनर्वसन त्या जागेवर केलं जातं. आणि हे मी आता ऑनलाईन बघितलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर जर तुम्ही त्या जागेवर
गेला तर ते त्याच्यामध्ये दिसतंय. आणि मला आता असं कळतंय की तेही आरक्षण उठवण्याचा निर्णय मागच्या तारखेला झालेला आहे, तो अजून जाहीर नाही झालेला. बरं, ठीक आहे. सुनील मोदीजी, अजित चव्हाण सुद्धा आपल्या सोबत आहेत, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते. अजितजी नमस्कार. नमस्कार. बर, मला वाटतं सुनील मोदीजींचे आरोप सगळे तुम्ही ऐकले असतीलच. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आज जेव्हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टींना उत्तर दिलेलं आहे. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा हा होता की आम्हाला सुरुवातीलाच माहित होतं की जेव्हा आम्ही कार्यालयासाठी जागा घेऊ तेव्हा आमच्यावर आरोप केले जातील, त्यामुळे आम्ही कुठलीही शासकीय जमीन घेणार नाही असं आधीच ठरवलं होतं. पण आत्ताची ही घेतलेली जमीन, ज्या जमिनीवर आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला, ती पूर्णतः अशासकीय आहे असं भाजपचं म्हणणं आहे का? कविताजी, आता मला थोडं सलग बोलू द्या, कारण एकच म्हणणं दोनदा रिपीट होईपर्यंत तुम्ही सुशील मोदींना बोलायला दिलं. मला सुशील मोदींच्या बाबतीमध्ये फारसं काही आश्चर्य वाटत नाही. त्यांचं बोलविता धनी कोण आहे ते आम्हाला माहिती आहे. सकाळी खरं तर ज्या गोष्टींचे आक्षेप यांनी सगळे उपस्थित केले आहेत, साधं यांना महामंडळाचं नाव माहिती नाही, तिथल्या आरक्षणाचा स्टेटस काय आहे ते यांना माहिती नाही, त्या जागेचा मूळ मालक कोण आहे ते यांना माहिती नाही, जागेची मालकी नेमकी कशी आहे ते यांना माहीत नाही. उगाचच झोपेतनं उठायचं आणि आरोप करायचे. मी आपल्या माध्यमातनं संजय राऊत आणि त्यांच्या कंपूला आव्हान देऊ इच्छितो की या विषयामध्ये, खरं तर आज आमच्यासाठी खूप कविताजी आनंदाचा दिवस आहे. आम्ही ज्या वेळेला देशाचे माननीय गृहमंत्री, आमच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक असलेल्या माननीय अमितभाईंच्या हस्ते भूमिपूजनाची कुदळ जेव्हा मारून घेतो ना, त्यावेळेला या सगळ्या कुठलाही विषय हा वादात अडकणारा नसेल याची आम्ही दहा खात्री केलेली असते. त्यामुळं छाती ठोकून सांगतो, जे काही गैरसमज आता झालंय कसं, यांचं काहीच चालत नाही. त्यामुळं खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि गैरसमज पसरवायचे, या अत्यंत आवडत्या योजनेचा ते प्रत्येक ठिकाणी अवलंब करतात. संजय राऊतना मला एवढंच सांगायचं आहे की बाबा रे, प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम रखडलं होतं, ते जरा बघा. ज्या पैशांनी तुम्ही मातोश्री 2 कसा उभारलाय, त्याची जागा तुम्ही कशी विकत घेतली, मातोश्री 2चं बांधकाम कोणाच्या पैशातनं केलं, आम्ही विचारतो का तुम्हाला? आम्हाला पण बऱ्याच गोष्टी माहिती आहे. परंतु कविताजी, मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही असे घाणेरडे आरोप करायचे. जामिनावरती सुटलेल्या एका आरोपीच्या, जो बांधकामाच्या घोटाळ्यामध्ये आणि पत्राचाळीमधल्या नागरिकांच्या तळतळाटानं जेलमध्ये होता, अशा जामिनावर सुटलेल्या एका आरोपीचं किती ऐकायचं हे माध्यमांनी सुद्धा ठरवलं पाहिजे. आज आमचा आनंदाचा दिवस आहे. खरं तर या विषयावरती बोलायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण या विषयामध्ये एक शून्य पैशाचं सुद्धा तथ्य नाही. माझं आव्हान आहे आमच्या विरोधकांना, त्यांनी जावं, याच्यामध्ये काय जे बेकायदेशीर असेल त्याला न्यायालयामध्ये चॅलेंज द्यावं, आमच्या विरोधात गुन्हे दाखल करून बघावेत. जर याच्यामध्ये 1.1% जरी काही गैरप्रकार असेल तर तो यांनी जनतेसमोर आणून दाखवावा. उगाचच साप म्हणून भुई थुपटू नये. आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. मुंबईतल्या आमच्या कार्यालयाचं भूमिपूजन होत असताना या नतद्रष्ट माणसानं आमच्या आनंदामध्ये हे विष कालवण्याकरता अशा पद्धतीचे सकाळीच घाणेरडे आरोप केलेले आहेत, ज्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरेंना अगदी म्हणजे धुळीस मिळवलं. त्या माणसाचं आणखी आता यांनी किती कौतुक करून यांचं किती सिरियसली ऐकायचं ते त्यांनी ठरवावं. पण या विषयामध्ये मी तुम्हाला पूर्ण वेळ दिला. ऐका ना अजितजी, तुम्हालाच विचारते मी पुढचा प्रश्न. ज्यांच्या बाबतीत ज्यांनी आरोप केले त्यांच्या बाबतीत तुम्ही बराच वेळ बोललात. तुम्ही उत्तराची सुरुवात ज्या प्रश्नांनी केलीत आणि मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता त्याकडे आपण परत येऊयात. पहिला प्रश्न, ही जमीन पूर्णतः अशासकीय आहे असं भाजपचं म्हणणं आहे का? एक, जो देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता आजच्या भाषणामध्ये. दुसरं, तुम्ही म्हणालात की याचं आरक्षण काय आहे ते त्यांनी सांगावं. त्यांच्या मते हे आरक्षित असलेली जमीन ही प्रकल्पग्रस्तांसाठीची आहे. संजय राऊतांनी जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये लिहिलं ही जी जमीन आहे ती निवासी कारणांसाठी वापरण्याची आहे. तिसरा मुद्दा आहे की ही जमीन लीजवर देण्यात आली होती, ही जमीन जनहितार्थ कार्यक्रमांसाठी देण्यात आली होती. मग ही जमीन अशा प्रकारे भाजपच्या कार्यालयासाठी कशी दिली जाऊ शकते? हे जे मूळ प्रश्न आहेत, टेक्निकल मुद्दे आहेत, याची काय उत्तर आहेत? आरोप करणाऱ्यांकडनं मी मगाशीच कविताजी आपल्याला सांगितलं, मी छाती ठोकपणे सांगतो, यातला एकही आरोप हा खरा ठरू शकत नाही, याच्यामध्ये तथ्य नाही.
ज्यांनी आरोप केलेले त्यांना आपण खुलासे विचारा आणि त्यांच्याकडनं खुलासे घेऊन ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. माझी विनंती आपल्याला आहे, संजय राऊत सारख्या जामिनावरती गोरगरिबांची घरं हडपून जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला उत्तर देण्याचा आमच्याकडे वेळही नाही, नाही. ठीक आहे, तुम्ही संजय राऊतांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ नका. फक्त एकच सांगा अजितजी, संजय राऊतांचे प्रश्न बाजूला राहू देत, आपण एकही प्रश्न संजय राऊतांचा घेऊयात नको. जो दावा आज देवेंद्र फडणवीसांनी केलाय की आम्ही शासकीय जमीन घेतली नाही, या जमिनीचा स्टेटस पाहता तुम्ही घेतलेली जमीन ही पूर्णतः अशासकीय आहे का? 100% आपण त्या जमिनीच्या मालकी संदर्भामध्ये महानगरपालिका आणि विषय एक गोष्ट लक्षात घ्या कविताजी, जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. आता हातामध्ये मोबाईल असेल, आपण महाराष्ट्र शासनाचा कुठलाही रजिस्टर्ड झालेला जो डॉक्युमेंट आहे तो पब्लिक डोमेनमध्ये असतो. ती सामान्य नागरिकांची संपत्ती आहे. कुणीही कुणाचंही शासनाला मुद्रांक भरलेले कागदपत्र पाहू शकतो. त्याच्यामध्ये ही सगळी बेसिक माहिती आपल्याला मिळू शकते. आणि मला खरोखर या लोकांची दया येते की मी पण पत्रकार आहे, संपादक राहिलेलो आहे. आपण एखाद्या विषयामध्ये डॉक्युमेंटेशन कसं गोळा करतो यांचा खरं तर एखाद्या दिवस फावल्या वेळामध्ये मी वर्ग घेईन. पण आरोप करत असताना काहीतरी काय माहिती का, कोरे कागद फडकवून हे इतके हजार कोटी तितके हजार कोटी, यांना खोटं बोलायची फार सवय पडलेली आहे. आमचा आजचा खरोखर अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मी आता कार्यक्रमावरूनच परतलोय. नाही, तुमच्या आनंदावर विरजण घालण्याचा पुन्हा कुठलाही आपल्याला कुणाचा सांगायचंय हेतू की असेल तर तो आपला निषेधार्ह सन्मान- आहे अजितजी. पण आता मुद्दा आहे तो जमिनीच्या एका तुकड्याचा आहे. तर त्यातला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं दिलं की ती जमीन पूर्णतः अशासकीय आहे. जर ती जमीन अशासकीय असेल तर याच्या अगोदर तर ती जमीन लीजवर दिली गेली होती, एका महामंडळाला दिली गेली होती. मग ती जमीन पूर्णतः अशासकीय आहे का, की ती जमीन शासकीय होती जिचं अशासकीय रूपांतरण झाले आणि तुम्हाला मिळाले, असं काही झालंय का? कविताजी, ज्यांनी आरोप केलेत त्यांचे नेमके आरोप काय, मी कशाला खुलासा देत बसू? मला नाही, मी त्यांचे स्पष्टपणे आरोप आपल्याला नाही सांगायचंय. विचारते. मी तुम्हाला फक्त पूर्णपणे देवेंद्र फडणवीस कायद्याच्या यांनी जो दावा चौकटीत केला बसून. त्याच्याबद्दल विचारते. मी त्यांच्या आरोपांबद्दल काही विचारतच नाहीये. येस, ठीक आहे. तुम्हाला मी उत्तर द्यायला बांधील कविताजी. मी तुम्हाला उत्तर देतो. माझं उत्तर तुम्हाला असं आहे की या जमिनीच्या संदर्भामध्ये कुठेही शासकीय जमीन नाही. खरेदीच्या डॉक्युमेंट्समध्ये जो उल्लेख आहे तो आपण पाहू शकता. पूर्णपणे कायदेशीररित्या भारतीय जनता पक्षानं कार्यकर्त्यांच्या समर्पण निधीतून आलेल्या पैशातून आमचे गेले काही वर्ष सुरू असलेल्या भवन निर्माण, कार्यालय निर्माण अभियानाच्या अंतर्गत या जमिनीची खरेदी झालेली आहे. तिथं भव्य कार्यालय उभं राहणार आहे. आणि यामध्ये 0% एक पैशाचा सुद्धा गैरव्यवहार नाही. कविताजी, पत्रकार म्हणून आपण विचारलेल्या प्रश्नांना हे माझं उत्तर आहे. बाकी हे जे आरोप करणारे लोक आहेत यांनी सांगावं, मातोश्री 2 बांधायला पैसा कुठून आणला? बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम अजून का झालेलं नाही? मराठी भाषा भवनाच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला होता. सांताक्रूजला नव्या मुंबईमध्ये यांनी फील्डवरती, साईटवरती जाऊन आमचं सरकार आल्यापासून आम्ही किती पैसे दिले आणि कुठपर्यंत त्याचं काम आलंय ते पाहावं. समृद्धीसारखा महामार्ग अत्यंत विक्रमी वेळात पूर्ण करून महाराष्ट्राच्या जनतेला लोकार्पण करणारे माझे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळं छोटे छोटे प्रकल्प तुमच्याकडनं जे होऊ शकले नाहीत, मुंबईकरांचे हाल तुम्ही केले, पावसात बुडवलं, त्या लोकांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. बरं, चला. सुनील मोदीजी, म्हणजे तुमचा मूळ जो आक्षेप होता की ही जमीन शासकीय, तर भाजपचं म्हणणं आहे जमीनच मुळात शासकीय नाहीये. मग जमीन शासकीय नसेल आणि तिचा जर व्यवहार झाला असेल तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आक्षेप काय इतका? कारण जर अशासकीय जमीन असेल तर ती कुणी विकत घेऊ शकतं. मी त्याची ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड, PR कार्ड म्हणतो ते काढलेलं आहे. ते त्यांनी, आता कसं आहे, त्यांना दाबून उत्तरच द्यायचं नाहीये, काहीतरी आरोप करायचे, विषय भडकवायचे. त्या प्रॉपर्टी कार्डवर नाव कुणाचं आहे, त्या प्रॉपर्टी कार्डवर जे महामंडळाचं नाव आहे त्या महामंडळाकडनं त्यांनी जी जागा खरेदी केलेली आहे त्यांनी टेंडर काढलं होतं का, त्यांनी कोटेशन काढलं होतं का, ते 90 लाख रुपये कोणाच्या अकाउंटला गेले याची माहिती द्यावी ना, म्हणजे कळेल ती खऱ्या अर्थाने जागा. आणि मी आपल्याला सांगतो, 15 दिवस थांबा, माझी PIL येतेय, मी सगळे डॉक्युमेंट घेऊन तुमच्या समोर येतोय. 15 दिवस थांबा फक्त तुम्ही, आणि मग त्यावेळी या चव्हाणांना बोलवा आणि या प्रत्येक कागदाचं उत्तर द्या. आजही माझं आता चॅलेंज आहे कविताजी, आपण मुंबई वेबसाईटची ऑनलाईन आता वेबसाईट उघडा, तिथं आरक्षणाचा करा, तो सर्वे नंबर टाका आणि त्याच्यावर आरक्षण आहे की नाही आजच्या रेकॉर्डला ते पहा तुम्ही.
नाही, पण जर तुमचा हा दावा असेल तर तुम्हाला असं म्हणायचंय की देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात जे सांगितलं की आम्ही अशासकीय जमीन खरेदी केलेली आहे, आम्ही कुठलीही शासकीय जमीन घेतलेली नाहीये. भाजपचे प्रवक्ते सांगतात आम्ही अशासकीय जमीन घेतलेली आहे, शासकीय जमीन घेतलेली नाही. म्हणजे त्यांचे दावे खोटे आहेत. शासकीय असो या अशासकीय असो, अशासकीय म्हणजे महामंडळ, युनिव्हर्सिटी वगैरे यांच्या जागा, त्यांनाही हा रूल आहे. त्यांनाही हा रूल आहे, त्यांना हा वेगळा रूल नाही आहे. अशासकीय म्हणजे ते व्यक्तिगत मालक होऊ शकत नाहीत. कविताजी, मग आता शिवाजी मुंबई युनिव्हर्सिटीच्या अनेक मोकळ्या जागा आहेत, त्या अशासकीय आहेत. मग त्यांनी विक्री करायची तर त्याला नियम आहेत. अनेक महामंडळाच्या जागा आहेत, अशासकीय मंडळ आहेत ती. शासकीय आणि अशासकीय असा गोंधळ करायची गरज नाहीये. अशासकीयला देखील त्याच रूल्स आहेत, सुप्रीम कोर्टाचे केस लॉ आहेत याच्यामध्ये, की कशी विकावी आणि काय करावे ते. म्हणजे मुख्य आक्षेप हा आहे की टेंडर काढले गेले नाहीत. टेंडर काढलं गेलं नाही, पब्लिक डॉक्युमेंट मध्ये माहिती नाहीये. आणि कुणीतरी भरले असते ना पैसे जास्त, सरकारचं नुकसान झालं याच्यामध्ये. बर, म्हणजे सरकारचं नुकसान झालंय, भाजपचा फायदा झालाय या जमीन व्यवहारामध्ये, असं तुमचं म्हणणं आहे. अजितजी, जमीन जरी अशासकीय असली, शासनाची नसली, महामंडळाची जरी असली, तरी महामंडळाच्या जमिनी जर कुणाला द्यायच्या असतील तर त्यासाठी काही नियम असतात. त्या नियमांचं पालन झालं नाही. 90 कोटी रुपये जरी भरले गेले असले तरी टेंडर काढायला हवं होतं. कदाचित त्याचे आणखीन पैसे येऊ शकले असते, पण भाजपनं तसं केलं नाही असा आरोप स्पष्टपणे केला जातो. आता हा आरोप आपण राजकीय म्हणून पाहायला नको, कारण हा प्रोसिजरियल आरोप आहे. कविताजी, मी तेच आपल्याला सांगतो. सुशील मोदी इथं आरोप करायला बसलेले असताना याच्यामध्ये कोण वित्तीय संस्था होत्या? तुमच्या सरकारमध्ये तुमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसलेले लोक त्या विशिष्ट महामंडळामध्ये होते का? त्या वित्तीय संस्थांनी बुडीत खात्यामध्ये गेलेल्या या महामंडळाच्या बाबतीमध्ये काय नेमके डिसिजन्स घेतलेले होते? त्याची मालकी त्या महामंडळाकडे होती का? याचा नीट काय झालंय, घाईघाईनं त्यांना माहीत नसावं. एकतर काय असतं की राजकारणामध्ये तुमच्याकडे इंटेलिजन्स कमी असणं हा सगळ्यात मोठा फेल्युअर असतो. अचानक काहीतरी कळलं असेल, सकाळी झोपेतनं उठून बडबडायला लागतं काहीतरी, थोडीफार माहिती घेतली आणि ती माहिती सगळी अपुरी आहे. त्यामुळं बघा ना, आता हे काय म्हणतात 15 दिवस थांबा. कविताजी, आरोप करत असताना आपल्या हातात कुठल्याही पद्धतीचे कागद नाहीये. आपल्याला महामंडळाचं नाव सांगता येत नाहीये, जमिनीची मालकी आत्ता कुणाकडे आहे ते सांगता येत नाहीये, या विषयामध्ये कोण वित्तीय संस्था होत्या, काय 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 घडलेलं आहे, याचं नेमकी हिस्ट्री काय आहे, हे काहीच माहीत नसताना तुमच्यासारख्या जबाबदार पत्रकार मंडळींना आरोप करणारे लोक म्हणतात 15 दिवस थांबा, मी PIL ची तयारी करतोय. याच्यावरनं आपल्या लक्षात आलं पाहिजे या भंपक लोकांना आपण किती महत्त्व द्यायचं, किती नाही द्यायचं. कसं असतं की जो चांगुलपणानं वागतो, ज्याच्याकडे कर्तृत्व असतं, निश्चितपणे प्रश्न त्याला विचारले जातात. अजितजी, मला असं आमच्याकडे वाटतं की आपण कर्तृत्व आहे, त्यामुळे आरोपांबद्दल आमच्या बोलूयात. पक्षाचं मला एक मला भव्य असं कार्यालय. वाटतं की आपण आरोपांबद्दल बोलूयात. उगाच कुणाला भंपक किंवा कुणाला कमी इंटेलिजन्स अहो, त्यांना विचारा ना, कविताजी. नको, असं आपण लेखूयात नको. आपण चर्चा करायला बसलोय, आपण एकमेकांचा आदर सन्मान करूया. त्यामुळे इथं कुणी भंपकही नाहीये किंवा कुणाचा इंटेलिजन्स कमी नाहीये. मुद्दा हा आहे की जमीन महामंडळाची होती का, जमीन महामंडळाची भाजपनं घेतलेली आहे का, आणि जर ती घेतली असेल तर टेंडर प्रक्रिया झाली आहे का? जर भाजपनं ही जमीन घेतलेली असेल, भाजप हा सत्ताधारी पक्ष असेल, मुख्यमंत्री भाजपचे असतील, तर हे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याची उत्तरं असतील जर भाजपकडे, तर ती दिली गेली पाहिजेत. याच्यात काय वावग आहे? म्हणजे याची ही अपेक्षा काय चुकीची आहे? अजिबात नाहीये. डॉक्टर कविता राणे, मी आपल्याला तेच सांगतोय की आपण पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारा. आधीच्या प्रश्नोत्तरामध्ये सेगमेंटमध्ये तेच झालं, आपण विचारलं, मी उत्तर दिलं. परंतु ज्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांचा आरोप आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय, त्यांच्या हातामध्ये एकही पुरावा कसा नाही हो? त्यांना काहीच माहिती कशी नाही? आणि हे स्पष्ट होत आहे ना, बघा, मी आता त्यांना विचारलं, ते काय म्हणले 15 दिवस थांबा, मी सगळं गोळा करतो. नाही, त्यांना 15 दिवसांनी करायची तर करू देत, नसेल करायची तर नको करू देत. अजितजी, तो आपला लुकआउटच नाहीये, तो त्यांचा लुकआउट आहे. त्यांना करायची असेल तर याचिका करतील, त्यांना करायची नसेल तर करतील. पण जर हा प्रश्न जर सार्वजनिक डोमेनमध्ये सर्वसामान्य लोकांच्या समोर आलाय की भाजपने घेतलेली जागा ही महामंडळाची आहे का, भाजपनं महामंडळाची जागा घेताना टेंडर काढले नाहीयेत का, टेंडर न काढल्यामुळे कमी किमतीमध्ये भाजपला जागा मिळालेली आहे का, भाजपला या प्रश्नांची उत्तरं नाही द्यायची आहेत का? कविताजी, अहो, धडाधड उत्तर देतोय मी, एकाही प्रश्नाचं उत्तर शिल्लक ठेवलं नाही मी.
सर्व प्रश्नांची पत्रकार म्हणून आपण विचारलेल्या उत्तर मी देतोय. हा माणूस उत्तर देऊ शकत काहीही नाही. त्याच्याकडे बेसिक माहिती नसताना नाही तो तिथे त्यांचं जाऊ बोलतोय. देत ना आणि तुम्ही त्यांना त्याच्या देऊच नका उत्तर सांगण्यावरून मला प्रश्न विचारताय. तुम्ही त्यांना देऊ मी- नका मला द्या अहो, उत्तर मग त्यांचं किमान जाऊ देत कशाला? असं मी कसं तुम्हाला काय? हे 3 प्रश्न त्यांच्या- विचारू की नको की असं कसं मी काय? तुम्हाला मी- पहिल्यांदाही दिलं विचारलं उत्तर. तेव्हा तुम्ही मला म्हणालात की शासकीय नाहीये जागा पण जर ती महामंडळाची असेल तर ती एका अर्थानं शासकीयच झालेली आहे. गैरप्रकार घडलेला नाही. या जमिनीच्या सर्व सर्व बाबी या कायदेशीर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समर्पण निधीतून दिलेल्या पैशातनं ही जमीन खरेदी करण्यात आली आहे आणि 2-2.5 वर्षात तिथे आमचं भव्य कार्यालय उभं राहणार आहे. असं आहे की पत्रकार कार्यालय म्हणून उभं आपण राहावं विचारलेल्या कार्यालयाला स्पष्ट विरोध कोण प्रश्नाला करते अजित चव्हाण, अजितजी सहमुख्य प्रवक्ता अजितजी भाजप अजितजी ऐका ना स्पष्ट उत्तर अजितजी असं दिलेलं आहे की आहे. आपण मूळ काय तुम्हाला मुद्द्यापासून अजून का माझ्याकडनं भग अपेक्षित आहे? अजितजी मूळ मुद्द्यापासून आपण नको जाऊयात ना. मूळ मुद्दा माझा पुन्हा तोच आहे. जागा महामंडळाची होती का? जर महामंडळाची घेतली असेल तर टेंडर काढलं होतं का? आणि टेंडर काढलं असेल तर त्याच्यातली सगळ्यात जास्त रक्कम ही तुमची होती का? इतक्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या मुद्दा संपून जाईल. मी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आपल्याला. 100% कायदेशीर खरेदी आहे. जमीन अशासकीय आहे. पैसे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले. महामंडळाची होती आता का? केलेल्या आरोपांवरती नाही, मोदींना तुम्ही विचारा माझ्या तुम्ही. 2 प्रश्नांची नसेल, नाही, असं नाही, तर अजितजी, उद्याच्या उद्या Let us- या मोदींवरती अजितजी असं आहे ना अजितजी असं आहे हायकोर्टामध्ये ना की डिफॉर्मेशन दाखल केलं. 2च प्रश्न आहेत. महामंडळाची होती का आणि टेंडर प्रक्रिया राबवली गेली का? इतकं सोपं आहे. टेंडर प्रक्रिया राबवण्याची गरज होती का हे आरोप करणाऱ्यांना विचारा. बर ज्या पद्धतीनं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन घेतली पाहिजे त्याच अहो, पद्धतीने ती असं आहे जमीन अजितजी आता हे भारतीय तर जनता कॉमन पक्षानं हे खरेदी हे केलेली तर आहे. सर्वसामान्य ज्ञान याच्यामध्ये तुम्हाला मला टेंडर आपल्या सगळ्या प्रक्रिया पत्रकारांना आहे राबवण्याची अजितजी की जर आवश्यकता जमीन होती खाजगी की नाही नसेल होती? ऐका ना हे अजितजी आरोप करणाऱ्यांना तुम्हाला मला पण विचारा. माहिती आहे ना खाजगी नसेल आणि जर कुठल्या एखाद्या व्यवस्थेची असेल ती ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप तर त्याच्यासाठी टेंडर काढावे लागणार. नव्हती. खाजगी मी व्यक्तीची तर उत्तर जमीन दिलं ना नव्हती तुम्हाला. की नाही? तुम्ही पत्रकार आहोत समजून घ्या. अहो मी खाजगी तेच जमीन- म्हणतेय खाजगी आपण जमीन पत्रकार विकायला आहोत कशी एवढं टेंडर साधं तर आपल्यालाही कळतं. मग नाही ना काही आवश्यकता नव्हती ना. मी तुम्हाला मी तुम्हाला तेच सांगतोय ओके. की या मोदींनी ज्यांनी आरोप केले ज्यांच्या आरोपावरून तुम्ही मला इतके टोकदार प्रश्न विचारताय ते पण मोदीला एकदा टोकदार काय विचारायला साधे काय आधार प्रश्न आहे याचा? विचारतीये. मोदींनी कुठल्याही उद्या जमीन defamation व्यवहाराबद्दल साठी जे- काय राहिलं पाहिजे. खरं तर टोकदार प्रश्न विचारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक जमीन व्यवहार आहेत एवढा एकच नाहीये. त्यामुळे इतका साधा प्रश्न आहे की असेल महामंडळाची तर आम्ही प्रक्रिया पूर्ण केली असं सांगा. हो महामंडळाची होती. राऊत ना कधीतरी असं बसून विचारा ना तुम्ही हे माझं वाक्य पत्रकारिता quote किती पैसे करून तुम्ही खाल्ले. defamation तेव्हा करा. आपण पत्रकार म्हणून तितकंच टोकदार असलं पाहिजे ना. जामिनावरती सुटलेल्या आरोपीच्या हो तुम्हाला बोलण्यावरून जमिनीवर बसलेली लोक इतका सत्कार गदारोळ तुम्ही करायला माजवताय. चालतात. जामिनावर सुटलेला आरोपी आहे अशोक संजय चव्हाण राऊत. अजित पवार हे संजय राऊतची तुमच्या काय मांडीवर credibility आहे? ठेवून सत्ता स्वतः बळायला एका चालतात. बिल्डर बरोबर भागीदारी करून एका नाही अनेक असं आहे अजितजी आता आपण मोदीजी, तिकडे जाऊयात अशोक नको चव्हाण आणि कारण अजित पवार कारण ज्या मला प्रश्नांना- नाही सुशील मोदीजी मी मुद्दाम तिकडे जात नाही कारण मग विषय भरकटतो. विषय इतकाच आहे की या देशामध्ये सत्तेत असलेला महत्वाचा राजकीय पक्ष या राज्यामध्ये सत्तेत असलेला महत्वाचा राजकीय पक्ष मुंबईसारख्या शहरामध्ये प्राईम लोकेशनवर जर आपलं कार्यालय बांधत असेल तर विरोध कार्यालय बांधण्याला नाही. पण जर जी जमीन विकत घेतलेली आहे त्या जमिनीबद्दल आरोप केले असतील आता आरोप कोणी केले याच्यावरनं आपण आरोपांची क्वालिटी ठरवायला लागलो तर मग आपल्यालाच प्रश्न विचारावे लागतील. आरोप कुणी केलेत हा मुद्दा महत्वाचा नाहीये. आरोप काय आहेत हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि जर आरोपांमध्ये तथ्य असेल तर त्या आरोपांची उत्तरं मिळाली पाहिजेत. त्यामुळे ही जमीन कुणाकडनं विकत घेतली गेली जर ती जमीन सरकारी होती तर ती भाजपसाठी देत असताना ज्या कायदेशीर प्रक्रियांचं पालन व्हायला हवं त्या प्रक्रियांचं पालन केलं गेलं का? त्या प्रक्रिया राजकीय हस्तक्षेप वापरून राबवण्यात आल्यात की राजकीय हस्तक्षेप न वापरता राबवण्यात आल्यात? या संपूर्ण व्यवहारामध्ये कुठे राजकीय दबाव वापरला गेला का? हे साधे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं जरूर मिळाली पाहिजेत. 90 कोटी रुपये भाजपनं दिले त्याच्याबद्दल वाद असण्याचं मुळीच कारण नाहीये. पण जमिनीची किंमत मुळात 90 कोटीच होती का की त्याच्यापेक्षा जास्त असू शकली असती? या सगळ्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळायला पाहिजेत. टेंडर प्रक्रिया राबवली गेली होती का? राबवायला हवी होती का? याचंही उत्तर मिळालं पाहिजे. आणि जर असे प्रश्न उपस्थित केले जात असतील तर भाजपने त्याची उत्तरं दिली पाहिजेत. ही साधी अपेक्षा आहे आणि त्यासाठीच या चर्चेचं आयोजन होतं. सुनील मोदीजी आणि अजितजी तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या दोघांचे मनापासून आभार. आणि यानंतर या चर्चेमध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.